नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे सत्यनारायण प्रसादाचा शिरा. अजिबात चिकट न होणारा, मऊ लुसलुशीत असं. तर चला बघूया कसं बनवायचं ते. तर इथे मी 2 चम्मच तूप घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर छान आपल्याला यामध्ये काजू बदामचे जे काप केले आहे ते तळून घ्यायचे आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. तो पण छान असा मस्त भाजून घ्यायचा आहे. छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान रवा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे रवा भाजून झालेला आहे. यामध्ये आता आपल्याला 1 वाटी रवा घेतलेला होता, तर 3 वाटी इथे आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे 2 वाटी मी पाणी घातलेलं होतं गरम उकळतं, आणि 1 वाटी दूध घातलेलं आहे. आणि छान आपल्याला असं सतत ढवळत राहायचं आहे. अशा प्रकारे छान आपल्याला ढवळत राहायचं आहे शिरा. अशा प्रकारे छान आपल्याला गुठळ्या न होऊ देता रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता बघू शकता दूध छान ऑब्झर्व झालेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये रव्यामध्ये. आता यामध्ये आपण 1 वाटी रवा घातलेला आहे, तर 1 वाटी इथे साखर घालायची आहे. त्यामुळे आपला जो प्रसादाचा शिरा आहे तो एकदम गोड पण होणार नाही. त्यामुळे आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे. इथे हे परफेक्ट प्रमाण आहे शिरा बनवण्याचं. तर अशा प्रकारे बघू शकता मस्त आपला शिरा मोकळा आणि छान, अजिबात चिकट झालेला नाही आहे, मोकळा आणि छान झालेला आहे. तर आता सगळ्यात शेवटी आपण इथे केळीचे काप करून ठेवलेले होते ते घातलेले आहे. केळीमुळे प्रसादाला खूप छान असा सुगंध येतो आणि छान होतो आपला प्रसादाचा शिरा. त्यामुळे शक्य असल्यास 1 केळ घालायच, त्यामुळे आपला प्रसादाचा शिरा खूप छान होतो. छान आपण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला छान असा रवा कढईने सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथे आणखी 1 चम्मच आपण इथे तूप पण घालणार आहोत, आणि ड्रायफ्रूट्स पण इथे तळून घेतलेले घालायचे आहे. बघू शकता काय मस्त शिरा दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही शिरा जर बनवला तर अजिबात फसणार नाही, आणि आपला जो प्रसादाचा शिरा आहे तो खूप छान टेस्टी आणि छान होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हा शिरा नक्की बनवून बघा. आणि सगळ्यात शेवटी आपण इथे 1 चम्मच तूप घालूया. आणि 2 मिनिटे आपण छान याला वाफ देऊया. अशा प्रकारे बघू शकता मस्त आपला शिरा झालेला आहे.
अशा प्रकारे जर तुम्ही हा शिरा बनवला तर अगदी आपला शिरा न बिघडता खूप छान असा टेस्टी मऊ आणि लुसलुशीत होणार आहे. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. बाय.